मुंगी उडाली आकाशे, मुंगी उडाली आकाशे, मुंगी उडाली आकाशे, तिने गेले सूर्याचे, तिने गेले सूर्याचे, तिने गेले सूर्याचे, तिने गेले सूर्याचे, थोर वाझे पुत्र प्रसवला, वाझे पुत्र प्रसवला, वाझे पुत्र प्रसवला, वाझे पुत्र प्रसवला, विंचू पाताळा सीताय, विंचू पाताळा सीताय, शेष माथा वंदे पाय, शेष माथा वंदे पाय, शेष माथा वंदे पाय, शेष माथा वंदे पाय, वाझे पुत्र प्रसवला, वाझे पुत्र प्रसवला, वाझे पुत्र प्रसवला, वाझे पुत्र प्रसवला, मासी व्याधी धार धारे, मासी व्याधी धार देखो रे मुक्ताई हासले, देखो रे मुक्ताई हासले, देखो रे मुक्ताई हासले, मुक्ताई हासले, और नवाला वदाला, और नवाला वदाला, और नवाला वाझे पुत्र प्रसवला, पुत्र प्रसवला, पुत्र प्रसवला, वाझे पुत्र प्रसवला, हरिभक्त परायण संगीत विशारद बंडुआ महाराज खरात व हरिभक्त परायण विष्णू महाराज तारडे जास्त येते 15
मुंगी उडाली आकाशी 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 उडाली आकाश मुंगी उडाली आकाश मुंगी उडाली आकाशी उडाली आकाशी मुंगी 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 उडाली आकाश मुंगी उडाली 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 आकाश विको द्या मुंगी उडाली प्रसवला
माझे पुत्र प्रथम माझे पुत्र प्रसाद माझे पुत्र माझे
मुंगी बुडाली आकाशी तिने गुळिली सूर्यासी थोर नबलाव झाला वांझे पुत्र प्रसवला विंचू पाताळासे जाय शेष माथा बंदी पाय थोर नबलाव झाला वांझे पुत्र प्रसवला माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हसली थोर नवलाभ झाला वांझे पुत्र प्रसवला विठ्ठल ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गृह्णोमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिर्हस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं श्री संताची माता
विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुची ती नमस्कारोने आता मुंगी उडाली आकाशी तिने गिळली सूर्यासी थोर नवला व झाला वांझे पुत्र प्रसवला प्रस्तुस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग हा संत सम्राट माऊली ज्ञानोबराय निवृत्त दादा सोपान काका आणि या 3 अवताराचे स्वरूप असणारे आमचे संत आणि त्यांच्या धाकट्या भगिनी आदी मायाशक्तीचा अवतार असणाऱ्या संत मुक्ताबाई यांचा हा कूट दर्जाचा आणि एक 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये मुक्ताईने आजच्या अभंगामध्ये ज्ञानाचा प्रभाव हा किती मोठा असतो त्याचं सुंदर चिंतन कूट अभंगाच्या द्वारे मुक्ताबाईने या ठिकाणी मांडलेला आहे. पारमार्थिक क्षेत्रामध्ये कर्माचा प्रभाव आहे, उपासनेचाही प्रभाव आहे. एवढंच नाही तर काही माणसं अनुष्ठान करतात त्याचाही सुद्धा काय असतो प्रभाव असतो. पण ब्रह्मज्ञानाचा प्रभाव किती मोठा आहे याचं सुंदर चिंतन मुक्ताबाईने आजच्या या कूट दर्जाच्या अभंगातून मांडलेलं आहे. वास्तविक पाहता आपण या अभंगाचं संपूर्ण स्वरूप जर बघितलं ते अशक्य कोटीतील आहे. कसं अशक्य कोटीतील आहे की खरं तर मुंगी ही उडू शकत नाही, पण उडाली तर आकाशापर्यंत जाणार नाही. बरं आकाशात गेली तरी सूर्याला ती गिळू शकत नाही. म्हणजे अशक्य कोटीचं चिंतन मुक्ताबाईने आजच्या अभंगातून मांडलं. आपल्या मर्यादित वेळेच्या त्या अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे की आपल्या श्री क्षेत्र जामखेड येथे या ठिकाणी अनंतकोटी ब्रह्मनायक श्री विठ्ठलेशी भगवान रुक्मिणी माता यांचं मंदिर अर्थात धनगर गल्ली आणि इथे सुरू असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा त्यालाच जोडून या ठिकाणी तुलसी रामकथा ज्ञान यज्ञ या ठिकाणी होत आहे. रामचरित मानस आणि या संपूर्ण सोहळ्यामध्ये आजच्या दिवशीची कीर्तनरूपी सेवा या समितीच्या मार्फत गावकऱ्याच्या मार्फत आमचे श्री हरिभक्तीपरायण नामदेव महाराज खवाटे यांच्याद्वारा माझ्याकडे आली. सेवेसाठी हजर झालो. या ठिकाणी आमचे खंडागळे महाराज यांच्या वाणीतून या ठिकाणी पारायण आहे. पारस महाराजाच्या मुखातून या ठिकाणी रामकथा आहे. या ठिकाणी आमचे बंडू महाराज आहे, तारडे महाराज आहेत, आमचे देवटे महाराज आहे, रामनाथ महाराज आणि गावकरी सगळी भजनी मंडळी आणि आमचा राहुल दादा वाजवणार या सगळ्यांच्या चरणी श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या अभंगाकडे आपण सुरुवात करू. हा अभंग मुक्ताबाईचा आहे आणि याला शास्त्रीय भाषेमध्ये कूट म्हणतात आणि अगदी गावरान भाषेमध्ये त्याला आपण काय म्हणतो की कोडं म्हणतो. कोडं म्हणजे काय त्याचा मी अर्थ आपल्याला पुढे सांगणार आहे. पण खरं तर असं आहे की हा अभंग मुक्ताबाईचा आहे. तर आपल्याला अभंगामध्ये चिंतन करण्यापूर्वी 2-3 मुद्द्याला स्पर्श करणं अत्यंत गरजेचं आहे. पहिला मुद्दा आहे की आपण ज्यांचा अभंग घेतलेला आहे संत मुक्ताबाई त्यांचा अगदी थोडक्यामध्ये 5-1 मिनिटामध्ये आपल्याला त्यांचा जो अधिकार आहे हा किती मोठा हा तपासावा लागेल. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा की कूट म्हणजे काय, त्याला आपण कूट म्हणतो कोडं म्हणतो हे कशाला म्हणायचं, नुसतंच चाललंय कूट अभंग घेतला कूट अभंग घेतलाय, पण कूट म्हणजे काय याचंही चिंतन करावं लागेल. मी नेहमी सांगत असतो की अवघड पण सोपं करून सांगतात त्याचं नाव संत आहे आणि सोपं पण अवघड करून सांगतात त्याचं नाव पंडित आहे. त्याला काय म्हणायचं, शास्त्री म्हणायचं, पंडित म्हणायचं. साधी गोष्ट पण वाकडं तिकडं करून श्रोत्याच्या डोक्याला असा ताण येईल की बाबा ह्यो लयच माणूस विद्वान आहे, त्याला काय म्हणायचं, पंडित म्हणायचं. पण अगदी कठीणातील कठीण सिद्धांत सोपे करून सांगतात त्याचं नाव काय की संत. मग मुक्ताबाई या जर संत होत्या तर त्यांनी या ठिकाणी असे कूट दर्जाचे अभंग का केले. बरं मुक्ताबाईंनीच केली अशी नाहीये. परवाला मला वाटतं या ठिकाणी बावस्कर महाराज यांचं कीर्तन झालं, त्यांनी सुद्धा चांगदेव महाराजचा अभंग घेतला. हा कोणता घेतला, कूट दर्जाचा. एकनाथ महाराजांचा कूट दर्जाचा अभंग आहे. तुकोबारायांचे आपल्या गीतेमध्ये अनेक प्रकारे श्लोक आहे की कूट दर्जाचे आहे. हे कशासाठी घेतले असेल याचं थोडंसं चिंतन करू. विठाला विठाला मला वाटतं संत मुक्ताबाईचा अधिकार किती मोठा आहे. बाकीचे ते आवाज कमी करणार जरा, सगळे माझ्यासारखाच ठेव त्यांचा आवाज. माझा आवाज जेवढा आहे ना तेवढाच ठेव सगळ्यांचा. विठाला विठाला मुक्ताबाईचा अधिकार किती मोठा आहे तुम्हाला सांगू का. भगवत प्राप्तीसाठी किंबहुना उद्धारासाठी एक 2-3 साधना अत्यंत महत्वाचं. पहिलं साधन आहे की भक्ती साधन, दुसरं साधन जर कोणतं असेल तर योग आहे आणि तिसरं साधन जर कोणतं असेल तर ब्रह्मज्ञान आहे. हे कळालं ना मला की ब्रह्मज्ञानाच्या द्वारा, योग द्वारा आणि भक्तीच्या द्वारा आपण भगवंताला प्राप्त करू शकतो. पण आपल्याला सर्वांना ज्ञात आहे भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांना सुद्धा नामदेवा तू एवढ्या दिवस देवाच्या जवळ राहिला पण अद्याप कच्चा आहे असं म्हणण्याचं धारिष्ट जर कोणी केलं असेल तर ते मुक्ताबाईने.
आणि मग नामदेव महाराज देवाकडे गेले आणि देवा मी कच्चा कसं काय आहे त्याचं सगळं इतिहास आपल्याला माहिती आहे. आणि जेव्हा नामदेव महाराजांना विसोबा खेचराकडे देवाने पाठवलं त्यावेळेस ते काय झाले की पक्के झाले. मला वाटतं चांगदेव योगी महाराज होते. नाही 1400 वर्षे शरीर केले जतन. 1400 वर्ष या कलियुगामध्ये याने आपल्या शरीराचं जतन केलं असे चांगदेव महाराज. पण त्या चांगदेव महाराजाचे उद्गार निघाले, चांगया म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणजे 1400 वर्षाच्या चांगदेवाचं गुरुत्व हे जर कोणाकडे जात असेल तर मुक्ताबाईकडे. नामदेव महाराजांचं गुरुत्व हे कोणाकडे जात असेल तर मुक्ताबाईकडे. याचा अर्थ असा आहे की भक्तीचे गुरु जर कोण असेल तर मुक्ताबाई आहे, आणि योगाचे गुरु जर कोण असेल तर कोण आहे की मुक्ताबाई आहे. त्याच्यानंतर आपण ज्ञानाकडे जाऊ, कारण वाचून ज्ञाने विनय एके, उपाय करिसी जितुके, तीही गुंफीशी अधिके रुखी आहे. कारण ब्रह्मज्ञानाशिवाय जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. ज्ञाना देवो तू कैवल्यम असं वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि संत सम्राट माऊली ज्ञानोबा हे ज्ञानी नव्हते. ज्ञानियाचा राजा गुरु महाराव, मनती ज्ञानदेव तुम्हाईसे. पण आपल्याला सर्वांना माहिती आहे, आळंदीमध्ये वावरत असताना काही लोकांनी माऊलीला त्रास दिला. माऊलीच्या मनामध्ये असं आलं, काय आलंय बाबा, लोकांच्या उद्धारासाठी लोकात गेल्यापेक्षा आपण आपल्या कुटीत जाऊन चिंतन करावं. पण ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशी मुक्ताबाईने अभंग लिहिले. मला तर असं म्हणायचं की ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली असं म्हटल्यापेक्षा, सांगितले असं म्हटल्यापेक्षा, मुक्ताई जर नसत्या तर ज्ञानेश्वरीच निर्माण झाली नसती. कारण ज्ञानोबरायाला सुद्धा बाहेर आणून समाजाचा उद्धार करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या जर कोण असतील ते कोण आहे, मुक्ताबाई आहे. विठाला आपला विषय की एवढा मोठा मुक्ताबाईचा अधिकार आहे. आता कूट म्हणजे काय बरं का? आता समजा एखादं वाक्य असेल तर कूट दर्जाचं कशाला म्हणायचं, एखादा अभंग असेल तर कूट दर्जाचं कशाला म्हणायचं. अगदी सोप्या भाषेत सांगतो मी, ज्याचा शब्दार्थ जसाचे तसा कळतोय पण तात्पर्य कळत नाही त्याला म्हणायचं कूट. पुन्हा एकदा सांगू का? ज्याचा शब्दाचा अर्थ जसा आहे तसा कळतो सगळ्याच्या सगळा, पण त्याचं तात्पर्य कळत नाही, याला काय म्हणायचं की कूट दर्जाचा अभंग आहे. आता आपल्याला इथे हा जो अभंग आहे, मुंगी उडाली आकाशी तिने गुळिले सूर्यासी, अर्थ कळायला लागला आपल्याला. काय मुंगी उडाली, कुठे उडाली? ती आकाशामध्ये गेली आणि सूर्याला तिने काय केलं, गिळलं. अर्थ कळाला नाही, पण तात्पर्य कळण का याचं? असं शक्य आहे का? जसं अरे मुंगी लय बारीक आहे, ती उडू शकत नाही, उडाली तर आकाशात जाणार नाही, आणि आकाशात गेली तरी सूर्याला गिळू शकत नाही. याचा अर्थ काय कळणार आपल्याला? त्याचं तात्पर्य कळणार. अर्थ कळतो पण काय कळत नाही की तात्पर्य कळत नाही. आता थोडस एक 2-3 मिनिट फक्त काय करा की तुम्ही दम धरा. एक 5 मिनिट दम धरा, आणि ते जर कळालं तर मग तुम्ही तुमच्यासारखे नशीबवान, आणि नाही कळालं तर नाहीला जर म्हणून दम धरा थोडस. विठाला व्याकरणामध्ये असं आलेलं आहे, 2 किंवा अधिक वर्ण एकत्रित आले की त्याला पद अशी संज्ञा दिली जाते. काय 2 वर्ण, 3 वर्ण, 4 वर्ण. वर्ण म्हणजे वर्ण नाही, वर्ण म्हणजे क ख ग घ क क की की, हे जे 12 खडीत याला काय म्हणायचं, वर्ण. आणि ते 2, 3, 4, 5 एकत्रित आले त्याचं काय तयार होतं, एक पद तयार होतं. समजा कल्पना करा की मी पाणी, पाणी शब्दाचा अर्थ जर पाणी असं उच्चारला तर पाण्यामध्ये किती वर्ण आहे, तर प ला काना पा आणि नीला वेलांटी नी, किती वर्ण झाले बंडू महाराज? 2. म्हणजे 2 वर्ण एकत्रित आले, पा आणि नी हे 2 वर्ण एकत्रित आले ते एक पद तयार झाले. मृदंगामध्ये किती वर्ण आले, तर 3 आले, मृ द आणि ग. म्हणजे काय झालं की एक पद तयार झालं. असे प्रत्येक पद आहे. अगदी सोप्या भाषेत बोलतो, 2 किंवा अधिक वर्ण एकत्रित आले ते एक पद तयार होतं, आणि अनेक पदे एकत्रित आले तर वाक्य तयार होतं. कीर्तनकार काय करू राहिला, वाक्य रचना करून सांगू राहिला. आता मंडप, मंडप मध्ये 3 पद आहे, म ड आणि प. म्हणजे 2-3, आणि त्या पदाचा आणि त्याच्या अर्थाचा जो संबंध आहे त्याला वृत्ती असं म्हणतात. आणि पदाचा आणि अर्थाचा काहीतरी संबंध असल्याशिवाय माणसाला अर्थाचं ज्ञान होत नाही. मी पहिलंच म्हटलं दम धरा जरा. तर पदाचा आणि अर्थाचा काहीतरी संबंध. आता मी पाणी पदाचा उच्चार केला. कोणत्या पदाचा उच्चार केला? पाणी.
तर पाणी पदाचा उच्चार केल्यानंतर तुम्हाला ज्ञान दुधाचं होईन का दारूचं होईन? पाण्याचं होईल. मग पाण्याचंच का ज्ञान होऊन राहिलं बरं? त्या पाणी या पदाचा आणि ह्या पाणी या पदार्थाचा काहीतरी काय आहे की संबंध, म्हणूनच ज्ञान होतं, नाही तर होणारच नाही. नाही तर कोणत्या पदाचा उच्चार केल्यावर कशाचंही ज्ञान होईल. म्हणून पदाचा आणि अर्थाचा जो संबंध असतो त्याला त्या पदाची काय म्हणायची? वृत्ती. त्याला काय म्हणायची? वृत्ती. मी हार्मोनियम पदाचा उच्चार केला तर ज्ञान तुम्हाला पकवादाचं होणारच नाही. कशाच होणार आहे तुम्हाला? ते हार्मोनियम. म्हणजे हार्मोनियम पदाचा आणि त्याच्या अर्थाचा काहीतरी काय की संबंध आहे. पद आणि पदाचा अर्थ, तर त्याला वृत्ती म्हणायची. आणि ती वृत्ती दोन प्रकारची आहे. वाक्याचा उच्चार केल्याबरोबर जर श्रोत्याला ज्ञान झालं तर असं समजायचं की त्या पदाच्या शक्ती वृत्तीने त्याला ज्ञान झालं. कोणत्या वृत्तीने झालं? मी वाक्याचा उच्चार केला. कसा केला तुम्हाला सांगतो. कीर्तन झाल्यानंतर सगळ्या पाहुणे मंडळींना चहा घेऊन जाण्याची कृपा करावी. ज्ञान झालं की नाही झालं तुम्हाला? का नाही झालं? झालं. याला कशाचं ज्ञान झालं? कशानं ज्ञान झालं म्हणायचं? त्या वाक्याची काय आहे ती? शक्ती वृत्ती आहे. कळालं ना तुम्हाला? समजा बाबा जरा आवाज कमी करा, तर केला कमी. करू नका बरं का, पण केला कमी. तर त्याला कशानं ज्ञान झालंय? शक्ती वृत्तीने. मला भूक लागली, भाकर वाढा. ज्ञान होतं का नाही तुम्हाला? हे कशाला झालं? त्या वाक्याच्या शक्ती वृत्तीने. पण कधी कधी वाक्याच्या शक्ती वृत्तीने ज्ञान झाल्यानंतर जर अनुभवाच्या विरोधात जात असेल तर तिथे लक्षणा करायला पाहिजे. हे शास्त्र आहे. काय करायला पाहिजे? तिथे लक्षणा करायला पाहिजे. कारण कधी कधी वाक्य उच्चारलं त्याच्या शक्ती वृत्तीचं ज्ञान झाल्यानंतर ते अनुभवाच्या विरोधात गेलं तर तिथे लक्षणा करायला पाहिजे. ती 3 प्रकारची जर लक्षणं आजत आणि भागत्यात. पण तुम्हाला सोपं सांगायचं मला, कारण अवघडात जायचं नाही. एक मुलगा नेमकाच डेली विजेसवर म्हणतात त्याला, रोजंदारीवर बँकेत लागला. आणि पहिला जो तिथं शिपाई होता तो नेमकाच सेवानिवृत्त झाला आणि बँक होती 4थ्या मजल्यावर. आणि मग हे गेलं तिथं, पण 15-20 दिवस तो शिपाईच नव्हता. मग कोण कशाचं झाडून घेतं, कोणी नुसतं झाडून घ्यायचं, एका कोपऱ्यात लावायचं. ते सगळा केर साचलेला, कचरा साचलेला, ते खाली टाकलेलं नाही. हा गेला. मग मॅनेजरने त्याला बोलावलं. बँक मोठी होती, युनियन बँकेसारखी, 4थ्या मजल्यावर बँक. त्याने त्या शिपाईला बोलवलं. म्हणे तू नवीन आहे म्हणे, पण 7-8 दिवस झाले. इथे काय झालं म्हणे की पहिला शिपाई गेला नाही, कोणी झाडलं नाही, कचरा टाकला नाही, सगळा कचरा झाला. हा सगळा कचरा जमा कर आणि ह्या जी काही कचरा कुंडी त्याच्यात टाक आणि ती सगळी भरलेली कचरा कुंडी खाली करून ये म्हणे. म्हणजे त्याचं बाहेर टाकून ये म्हणे. पण बाहेर टाकायला काही तुला खाली जायचं गरज नाही म्हणे, कारण बाल्कनीमध्ये गेला की उजव्या बाजूने सगळे रिकामच जागा आहे. सगळे तिथे काय की उकिरडे वगैरे पडलेले, तर वरून जरी कचरा टाकला तर काही अडचण नाही. फक्त कचरा टाकताना माणसं पाहून टाक म्हणे. काय म्हणे? कचरा टाकताना काय करायचं म्हणे? माणसं पाहून टाकायचं. मग यानं ते घेतलं सगळं डबं बिब ते कचऱ्याचं, घेतलं डोक्यावर. आता खरा अर्थ काय होतो त्याचा? नाही तसं नाही. शक्तिवृत्तीने खरा अर्थ काय होतो? माणसं पाहून कचरा टाक असाच अर्थ होतो. त्याचे मी शक्तिवृत्ती सांगू राहिलो, शब्दार्थ सांगू राहिलो. त्याचा शब्दार्थ काय होतो? शब्दार्थ हाच आहे की जी माणसं असेल तिथे कचरा टाक. पण असं माणसाच्या अंगावर कचरा टाकीत असते का? नाही. पण हे घेतलं डोक्यावर यानं कचरा आणि म्हणे आता माणसं टाकायचं जरा चांगले पाहून टाकू म्हणे. असे साधारण माणसं कसे. आणि योगायोगाने निवडणूक लागली, विधानसभेचा उमेदवार आला आणि त्यानं काढली होती त्या ठिकाणी प्रचार यात्रा, पदयात्रा. आणि त्यातल्या काही लोकांना आले लघुशंका आणि ते तिथे गेले. माहिती त्याला वाटलं बरे आले गड्या ते, आणि दिलं वरून बडबड कचरा टाकून. आले बाबा धावतच ते वर. अरे कोणा कचरा टाकला म्हणे? मी टाकला म्हणे. म्हणे कळून टाकलं, मारू का म्हणे? बाबा ते साहेबांनी सांगितलं. गेले साहेबाकडे. अरे बापा, माणसं पाहून कचरा टाक हा शब्दार्थ जरी असला तरी माणसाच्या अंगावर कचरा टाकीत नसते. म्हणजे माणसं पाहून टाक म्हणजे जिथे माणसं नाही तिथे टाक, अशी लक्षणा करावी लागत असते. काय करावी लागत असते? आता आम्ही कधी कधी ड्रायव्हरला म्हणतोय आपल्याला थोडंसं लघु शंकेला थांबायचं, पण माणसं पाहून गाडी थांब. माणसं पाहून गाडी थांब म्हणजे काय? जिथं माणसाचं घोळ काय तिथं थांब असं आहे का? नाही. म्हणजे इथे काय करावं लागते? लक्षणा. विठाला कधी कधी शक्तिवृत्तीने ज्ञान होत नाहीये, कधी कधी लक्षणावृत्तीने ज्ञान होत नाही. आणि म्हणून त्याला काय म्हणायचं? पुढ, आणि त्याला काय म्हणायचं? फुट. त्याच्यासाठी सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. आता माणसं इतके बिझी झाले मोबाईल ना,
कोणी कोणाला बोलायला रिकाम पण नाही. म्हातारी एका बाजूला, म्हातारी एका बाजूला, पोरग एका बाजूला, त्याची बायको तिसऱ्याच बाजूला बसलेली. आणि म्हणून तिथं बोलायचं, गप्पा मारायचं ज्ञान नाही. जुन्या काळामध्ये 40 वर्षा अगोदर जी म्हातारी माणसं त्यांना विचारा, अशा उन्हाळ्यात बाजा कुठं पडायच्या हो? अशा पटांगणाला. आणि पटांगणाला बाजा पडल्या की अंधारी रात्र असायची. म्हातारीने लहान लहान अशी नातू जमा करायचे आणि त्या म्हातारीने त्या नातवंडाच्या बुद्धीचं कौशल्य बघण्यासाठी त्यांना काही कोढे विचारायचे. पहिलं कोडं कोणते विचारायचे माहिती आहे? ते बाळू म्हणे, काय आजी म्हणे, तुला कोडं विचारते म्हणे, सांग काय म्हणे. वाडा भर गाई आणि पाठं उठून पाहते तर काहीच नाही. काय काय आहे का माहिती तुम्हाला? नाही. आम्हाला काय माहिती? चांदण्या, त्याला काय आहे? चांदण्या. आता चांदण्याचा आणि गाईचा काही संबंध ग्रामनाथ भाऊ? काहीच नाही. पण काय हे कोड त्याला म्हणायचं की ज्याला त्या कोड्याचा अर्थ माहिती आहे त्याच्याकडूनच शिकून घ्यायला लागत आहे, त्याचं नाव कोड आहे. तुमच्या डोक्यानं तुम्ही डोकं आपटो आपटो फोडलं तरी त्याचं ज्ञान होत नाही. याचं नाव काय की कोड आहे. मग असे कुट दर्जाचे अभंग साधू संतांनी कशाला केले असतील? विठाला विठाला. एक नियम आहे. कोणता नियम आहे? कुठलाही नियम घेतला तर त्या नियमाला अपवाद असतोच. कोणता नियम घेतला? पाऊस पावसाळ्यात पडत असतो, उन्हाळ्यात पडत असतो. खरं पावसाळ्यात त्याचं पडायचं काम कधी? आता उन्हाळ्यात पाऊस येऊ राहिला. उन्हाळ्यात पाऊस येऊ राहिला हा नियम आहे का अपवाद आहे? अपवाद आहे, नियम नाही आहे. आपल्याला जर देवाची सेवा करायची असेल तर माणसाचं शरीर पाहिजे. त्याच्याशिवाय देवाचं भजन करता येत नाही. येची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. मनुष्य देहाचे निज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. सेवा करायचं असेल तर मानवी शरीर लागतं, भजन करायचं असेल तर मानवी शरीर लागतं, आणि एवढंच नाही, भक्ती करायची असेल तर मानवी शरीर लागतंय. पण याला अपवाद आहे. शरण शरण हनुमंता तुम्हा लोजी रामदूता काय भक्तीच्या काय भक्तीच्या काय भक्तीच्या सुबटा. हनुमंतरायनं भक्ती केली हा अपवाद आहे. आपण दररोज सकाळी आपण म्हणतो गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा ठोवी. गरुडानं भक्ती केली हा काय की अपवाद आहे. म्हणजे कोणताही नियम घेतला तर अपवाद आहे. मृत्यू लोकात आल्यानंतर इथे देह ठेवावाच लागतो. हा मृत्यू लोकातला काय की नियम आहे. पण महाराजांनी लिहिलंय महाराज की गेला तो विमानी बैसोनिया. तुकाराम महाराज त्याला काय ठरले महाराज? अपवाद ठरले. पण परमार्थामध्ये एक नियम आहे सज्जन. कोणता नियम आहे सांगता? गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. कारण आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर गुरु शिवाय ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेताच येत नाही. संता प्राप्ती
असं उदाहरण दाखवा की गुरुकडे न जाता संताकडे न जाता जीवाचा उद्धार झाला, असा मला वाटतं एकही अपवाद नाही. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावाला तोची धन्य. आणि म्हणून साधू संतांनी अशी कुटाभंग करून ठेवली की एखाद्याला जर शास्त्र शिकलेलं असेल, एखादा विद्वान असेल, तर त्याला त्याच्या बुद्धीची घमेंड येऊ नये. आणि घमेंड येऊन त्यांना असं म्हणू नये, काय म्हणू नये, की बाबा मला गुरुकडे जायची काही गरज नाही, माझ्याच मनानं मी शिकन. त्याच्यासाठी असे अभंग करून ठेवली. बा विठाला विठाला कशासाठी ठेवले की गुरुचं या परमार्थिक क्षेत्रामध्ये अबाधित मूल्य राहावं, त्याच्यासाठी साधू संतांनी अशी कूट अभंग केली. पैकी मुक्ताबाईचा हा कूट दर्जाचा अभंग आहे. हे बघा, कुठलंही त्या ठिकाणी चिंतन घेतलं की त्याला उपमा असं म्हणतात. याच्यामध्ये मुंगी ही उपमा आहे, ती उडाली म्हणजे वर गेली ही सुद्धा काय की उपमाच आहे. कुठे उडाली, ती आकाशामध्ये गेली ही सुद्धा उपमा आहे. म्हणजे मुंगी म्हणजे कोण, ती कशी काय उडाली, आणि त्याला आकाश कुठं आहे, आणि सूर्याला कसं काय गिळलं, हे सगळ्या उपमा आहे. याचं जर आपण चिंतन केलं, तर जीवाचं जर चिंतन केलं, तर जीव हा मुंगीही पेक्षा कसा आहे की बारीक आहे, मुंगीपेक्षा बारीक आहे. तुकोबरायचे का अभंग आहे बघा. उंबरातील कीटका हेची ब्रह्मांड ऐसे देखा. तुकाराम महाराज म्हणतात, एक उंबर असतं, उंबर फळ माहिती ना तुम्हाला, आणि त्या उंबराच्या फळामध्ये किमान 1000 किडे असतात, बारीक बारीक असे. तर त्या किड्याला असं वाटतं की हेच आपलं विश्व आहे. एवढं उंबरात जेवढे ते असं बारीक आकार. आता त्या मूर्खाला हे कळत नाही, एक तर उंबर एवढं एवढं, त्याच्यामध्ये किडे जवळजवळ 1000. किती जागा मिळत असेल बरं त्याला, पण ते म्हणतं हेची ब्रह्मांड ऐसे देखा. महाराज म्हटले, अरे ऐशी उंबरे किती झाडी, तो डोकं लाव ना. एका उमरात तुम्ही 1000 किडे, तर त्या एका उमराच्या झाडाला किती उमर असतील बरं. एका उमराच्या झाडाला जर समजा किती उमर असतील, तर असे झाड या पृथ्वीवर किती असतील. म्हणजे किती बारीक येते, लय बारीक येते, लय बारीक. कारण त्या किड्यांना अहंकार घेण्याचं काही कारण नाही. तसं जीवाचं जर चिंतन केलं, तर जीव हा मुंगीही पेक्षा बारीक आहे. कसा बारीक आहे तुम्हाला सांगतो. तुकोबराचे का अभंग गवळण आहे ती, म्हणजे काल्याच्या प्रसंगातील. अनंत ब्रह्मांडे उदरी आणि हरी हा बालक नंदाघरी. म्हणजे ब्रह्मांड एक आहे का अनंत आहे. आता अनंत ब्रह्मांडे म्हणजे अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे असा श्रीकृष्ण भगवान होता. म्हणजे भगवान किती मोठा आहे तुम्हाला माहिती, पण अनंत ब्रह्मांड म्हटल्यानंतर मला वाटतं आपल्याला ते ब्रह्मांड मोजता येणार नाहीये. मग आता अनंत ब्रह्मांडापैकी आपण राहतो ती एक ब्रह्मांड. म्हणजे ब्रह्मांड किती झाले आता, अनंत. आणि त्या अनंत म्हणजे ज्याचा अंत म्हणजे मोजमाप घेता येत नाही, एवढे ब्रह्मांड झाले. मग त्या अनंत ब्रह्मांडाच्या एका कोपऱ्याला आपण राहतो, ते ब्रह्मांड. बर झालं. आता गंमत अशी आहे की त्या आपण राहतो त्या ब्रह्मांडाच्या एका कोपऱ्याला पृथ्वी नावाचा काय की ग्रह आहे. म्हणजे अनंत ब्रह्मांडाच्या एका कोपऱ्याला आपण राहतो, ते ब्रह्मांड. आपण राहतो त्या ब्रह्मांडाच्या एका कोपऱ्याला काय आहे, पृथ्वी नावाचा ग्रह. आणि पृथ्वी नावाच्या ग्रहाच्या एका कोपऱ्याला आहे आशिया नावाचा खंड. बर, मग आशिया खंडाच्या एका कोपऱ्याला आहे भारत नावाचं राष्ट्र. भारताच्या एका कोपऱ्याला आहे महाराष्ट्र नावाचं राज्य. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्याला आहे मराठवाडा नावाचा विभाग. आणि मराठवाडा विभागाच्या एका कोपऱ्याला आहे जालना नावाचा जिल्हा. आणि जालना जिल्ह्याच्या एका कोपऱ्याला आहे अंबड तालुका. आणि अंबड तालुक्याच्या एका कोपऱ्याला आहे जामखेड. आणि त्या जामखेडात अनेक गल्ल्या आहे. त्या अनेक गल्ल्यापैकी तुम्ही राहता ती गल्ली. आणि त्या एका गल्लीत अनेक बोळे आहे. त्या अनेक बोळ्यापैकी तुम्ही राहता ती बोळी. आणि त्या बोळीत सुद्धा 50-50 घर, त्याच्यात तुमचं एकटं घर. मला वाटतं किती मोठे आहे तुम्ही, लय बारीक आहे. इतके बारीक, इतके बारीक आहे. ममैव अंशो जीव लोके. जीवाचं जर चिंतन केलं तर जीव हा मुंगीपेक्षाही कसा आहे की बारीक आहे. मला वाटतं सज्जनांनो,
परमार्थामध्ये जेव्हा अधिकाराचा विचार येतो त्यावेळेस 4 प्रकारचे अधिकारी विचारसागरादी ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. किती झाले हे? 4. पामर आहे, त्याच्यानंतर विषयी आहे, त्याच्यानंतर मुमुक्षु किंवा जिज्ञासू आहे आणि त्याच्यानंतर मुक्त आहे. गंमत असे की परमार्थाचं मला वाटतं लोकांनी जे स्वरूप आहे ते वेगळं केलेलं आहे. हे बघा, आपण किती नाजूक परिस्थितीतून किती मोठे झालो तरी सुद्धा आपल्याला समाधान का नाही याचं थोडंसं चिंतन आपल्यासमोर मांडतो. आणि आपण एवढ्या दिवसापासून परमार्थ करत असून सुद्धा आपण निश्चित ध्येयापर्यंत पोहोचलो नाही. ते का पोहोचलो नाही याचंही चिंतन सांगतो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला एका वेळेला जेवणाची भ्रांत असताना आता हजारो रुपये तुमच्या जवळ आहे, करोडो रुपये आहे, तरी तुम्ही समाधानी नाही. त्याचं कारण असं आहे की माणूस प्रपंचात सतत आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे पाहतोय आणि त्याच्यामुळं आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला कधी समाधान वाटणार नाही. हा नियम आहे. सध्या तुम्ही कोणाकडे पाहून राहिले? आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे. ज्याला 5 एकर शेती आहे ते 10 एकर वाल्याकडे पाहताय. 10 एकर वाल्या असेल तर ते 50 एकर वाल्याकडे पाहताय. ज्याला जामखेड्यात घर येते म्हणतं मग एखादं संभाजीनगरला घर पाहिजे. संभाजीनगरातलं जर लोकांना विचारते म्हणते आपल्या एखादं मुंबईत फ्लॅट पाहिजे. मुंबईत जाऊन तुम्ही चौकशी केली ते म्हणते एखादं दिल्लीच पाहिजे. बरं, दिल्लीत जाऊन चौकशी केली ते म्हणते अमेरिकेत एखादं घर पाहिजे. आणि अमेरिकेतले विचार करून राहिले मंगळवार जाऊन राहता येईल काय. म्हणजे कुणीकडे पाहून राहिले हे सगळे लोक? वर 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 वर. कसं काय समाधान मिळेल तुम्हाला? तुम्हाला महिन्याला 10,000 रुपये मिळतात तर तुम्ही 20,000 वाल्याकडे पाहून राहिले ना. समाधान मिळणार नाहीये. तुम्ही तुमच्यापेक्षा मोठ्या माणसाकडे कितीही दिवस पाहत पाहत मेले तरी सुद्धा तुम्हाला समाधान मिळणार नाही. म्हणून माणसानं संसारामध्ये नेहमी आपल्यापेक्षा खालच्या माणसाकडे पाहायला पाहिजे. बस. ज्याला 50 एकर शेती आहे त्याने 25 एकर वाल्याकडे पाहायचं. ज्याला 25 एकर आहे त्याने 10 एकर वाल्याकडे, ज्याला 10 आहे त्यांना 5 एकर वाल्याकडे, आणि ज्याला 5 एकर शेती त्यानं भूमिहीनाकडे पाहायचं. नाही त्याला तर जमीन नाही, मला 5 एकर आहे. एकानं मला विचारलं भूमिहीनानं कोणाकडे पाहायचं? पंढरपुरात आंधळ्या पांगळ्याकडे पाहिजे त्यानं, की त्याच्यापेक्षा बरं आहे मी, कारण मला तरी काम करून खाता येतं. पण आपण काय करून राहिलो? संसारात पाहून राहिलो आपल्यापेक्षा मोठ्याकडे आणि परमार्थात पाहून राहिलो आपल्यापेक्षा खालच्याकडे. मी वार्षिक एका गावाला जातो आणि 2 जणांना बळजबरीनं माळी घातली. जराशी स्नेहाचे संबंध, आणि त्या दोघांना माळी घातल्यानंतर ते म्हणू लागले बाबा आम्हाला आता काय नियम करायचा सांगा. म्हणलं काहीच करू नका, तुम्हाला जास्त नियम दिल्यानंतर तुम्ही माळी काढून टाकसान. म्हणजे काही नाही म्हणलं, दररोज 100 ज्ञानेश्वरीच्या वाव्या घ्या. झालं महाराज. दुसऱ्या वर्षी पुन्हा तिथं गेलो. एकाच्या पत्नीनं गेलेच बोलवलं म्हणे बाबा यांनी मागच्या वर्षी माळा घातली आणि त्याच दिवशी 100 वाव्या घेतल्या आणि जे ज्ञानेश्वरी ठेवून दिली अजून तशीच म्हणे वर, अजून काही त्यांनी वाव्या वाचल्या नाही. मी त्याला मग लागलो जरा प्रेस करायला, का ज्ञानेश्वरी वाचत नाही, का वाचत नाही. त्यानं सांगितलं काम आहे. पुन्हा विचारलं जाऊ दे ना पण तुला 10 मिनिटांना मरतोय का. असं जास्त बोलता 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 काय करू लागलं माहिती का ते? हो ते म्हणे बाबा मला काही जास्त बोलू नका. म्हणलं कसं काय? अहो बाबा मी माळ घालून फक्त ज्ञानेश्वरीच वाचित नाही ना म्हणे, पण माझ्याबरोबर ज्याला माळ घातली ते माळ घालून कधी मध्ये दारू पितं, मग त्याच्यापेक्षा बरा नाही का मी? कोणाकडे पाहून राहिलं? ते खालच्याकडे पाहून राहिलं ना. बरं, ते खालच्याकडे पाहताना आपण कोणाकडे पाहून राहिलो? आता इथं सध्या तुम्हाला इथंच हिशोब लावून देतो, जाऊ द्या. कीर्तनकाराला वाटतं मी याच्यात पहिला क्रमांक आहे माझा, मी सगळ्यात मोठा आहे. कीर्तनकाराला कोणता कीर्तनकार असतात त्याला वाटतं फर्स्ट ग्रेड आपलाच आहे. मला स्वराचं ज्ञान नसलं, तालाचं नसलं, हो केलं गेलं गुपचूप उभं रान लागतं मी बोलतो महाराज तुम्हाला. मी आहे ना. मला काय वाटतं टाळकऱ्यापेक्षा मी मोठाच आहे असं वाटतं. म्हणजे कोणाकडे पाहून राहिलो मी? खालच्या माणसाकडे पाहून राहिलो. कारण आता मी कसा पण इथं उभं गेलं ना तुम्ही मला, म्हणजे मी जे इथे उभं राहिलो तर मी जे बघून राहिलो आता, तर माझ्यापेक्षा टाळकऱ्याकडे पाहतो की यांच्यापेक्षा बरं आहे मी. त्याला चाली म्हणा लागत आहे, गुपचूप उभं राहायला लागत आहे. बरं, ते सुद्धा कोणाकडे पाहू राहील त्याला वाटतं ऐकणाऱ्यापेक्षा आपण बरे. वाटतच तुम्हाला, नाही म्हटलं तरी वाटतं.
मला वाटतं तुमच्यापेक्षा मी बरा आहे आणि तुम्हाला वाटतं ह्या ऐकणाऱ्यापेक्षा आपण कसे मोठे आहे, असंच वाटतं का नाही? आणि तुम्हाला काय वाटतं जे घरी झोपले त्याच्यापेक्षा आपण बरे आहे. कोणाकडे पोहू राहिले तुम्ही? खालच्याकडे पोहू राहिले. तैसे हरपले आपण पे पावे, तय्या संता ते पाहता घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आपण हळूहळू हळूहळू मोठ्या माणसाकडे पाहायचं, म्हणजे पैशावाल्याकडे पाहायचं नाहीये. पामर असेल त्यांना विषयकडे पाहायचं, विषय असेल त्याने मुमुक्षूकडे पाहायचं, मुमुक्ष असेल त्याने कोणाकडे पाहायचं? मुक्त पुरुषाकडे पाहायचं. आपल्यापेक्षा जे ब्रह्मज्ञानी आहे, मोठे आहे, संत या पदाला पोहोचलेले, तर असा मी कधी होईल? कै मे उद्धार काही कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संता जन, समाधान चित्त मोठ्या माणसाकडे परमार्थामध्ये बघायचं. कोणाकडे बघायचं सांगू का? आता बघून राहिले, मी सकाळीच काल्याच्या कीर्तन मध्ये सांगितलं. पहिल्याने कीर्तन झाल्यानंतर त्या कीर्तनावर चर्चा अशी व्हायची की बा महाराजाने अभंग बरा सोडविला का बरा सोडविला नाही, याच्यावर चर्चा व्हायची. आता चर्चा त्याच्यावर नाहीच. आता किती घेतलंय महाराजांनी पाकिट, बेजार केलं का जरा कार्यकर्त्याला, अभंगाचं काही झालं तरी चालतंय, पण त्या अभंगाचा विषय आता राहिलेला नाही. आमचं म्हणणं काय की जे ब्रह्मज्ञानी आहे त्यांच्याकडे तुम्ही पहा, जे साधन करणारे लोक आहेत त्यांच्याकडे तुम्ही पहा. आता एक दुसरा मुद्दा आपल्याला मांडतो. आपल्याला जे होता येतं ते व्हावं वाटलं पाहिजे, की जे कधीच होता येत नाही ते व्हावं वाटलं पाहिजे. सोपा प्रश्न आहे. आपल्याला जर होता येत असेल तर ते व्हावं वाटणं हे मला वाटतं नैसर्गिक योग्य आहे. तुम्हाला असं असं होता येतंय हे वाटणं तुम्हाला काय की योग्य आहे. पण जे तुम्हाला कधीच होता येत नाही हे माहिती असून ते व्हावं वाटतं, हा मला वाटतं मूर्खपणा आहे. तुम्हाला सोपं सोपं म्हणतो मी, की तुम्हाला खासदार होता येत नाही सध्या का व्हावं वाटत नाही? कसं काय व्हावं वाटत नाही का? व्हावं वाटतं. कोणाला व्हावं वाटतंय? आमदार व्हावं वाटतंय, सरपंच व्हावं वाटतं, होता येत नाही हे नाही. प्रारब्धात असले तर होता येत नाही, होता येते. म्हणजे आमदार व्हावं वाटतं पण होता येत नाही हे माहिती असून व्हावं वाटतंय. हे आपल्याला माहिती का आता ह्या जन्मात तरी आपण आमदार होत नाही, तरी तुम्हाला व्हावा वाटतं. आणि जी गोष्ट होता येते ते व्हावं वाटत नाही. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होऊ म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. महाराज म्हणतात तुम्हाला देव होता येतं, पण माणसाच्या मनात मी देव व्हावं असं कधी वाटत नाही. त्याला सरपंच व्हावं वाटतं, सदस्य व्हावं वाटते, बाप व्हावा वाटतंय, आजा व्हावा वाटतं, ते होणं काही आपल्या हातामध्ये नाही. विठाला विठाला आणि म्हणून परमार्थामध्ये जिज्ञासू हा सतत कधीही मला वाटतं प्रपंचाच्या आकर्षणानं आकर्षित होत नाही. जिज्ञासूच्या चित्तामध्ये सतत एकच वृत्ती असते, कै हे ब्रिडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, योगा होणे वडील निमिषमानी. आणि म्हणून मुक्ताबाई म्हणायला लागल्या, जीवानं जर चिंतन केलं, जीव जिज्ञासू हा जर तो प्रगती करीत 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 जर गेला की तो ब्रह्मरूप होतो. याचा अर्थ असा आहे की परमार्थामध्ये जीवाचा उत्कर्ष व्हायला पाहिजे, ऊर्ध्व गती व्हायला पाहिजे. सोपं समजा तुम्हाला, माणसाचं प्रपंचामध्ये सुद्धा पदोन्नती व्हायला पाहिजे, पदावनती नाही. काय व्हायला पाहिजे? पदोन्नती. त्याला प्रमोशन व्हायला पाहिजे की डिमोशन व्हायला पाहिजे? प्रमोशन व्हायला पाहिजे. साहेब एखादा त्याच्या वरच्या अधिकारात जायला पाहिजे, पण त्याचं काम इतकं खालचं ते खाली आलं अनेक, तसं नाही व्हायला पाहिजे. तसं परमार्थामध्ये जीवाचं हळूहळू प्रमोशन व्हायला पाहिजे.
आणि हळूहळू त्याची पदोन्नती होता होता तो कुठे जातो, तर तो ब्रह्मरूप होतो. हेच मुक्ताबाईने अभंगाच्या पहिल्या हो चरणात मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, मुंगी मुक्ताबाई म्हणतात मुंगी म्हणजे जिज्ञासू जीव तो उडाला. उडाला म्हणजे काय झाला, वरती गेला. हे बघा, परमार्थामध्ये अवस्था नाही, परमार्थामध्ये भूमिका आहे. आणि त्या भूमिका 7 आहेत. शुभेच्छा, सुविचारणा, तनु मानसा, सत्वांपती, असंशक्ती, पदार्थ भाविनी आणि तुर्यागी. आता हे जास्तच अवस्था सांगितलं तर तुम्हाला सुद्धा तुर्या स्थिती होईल, त्याच्यामुळे मी काही जास्त सांगत नाही. पण हळूहळू आता इथं वर आलो आपण. आता इथे वर आल्यानंतर एक पायरी, ती पायरी सोडायची, नंतर दुसरी, दुसरी नंतर तिसरी. तसं शुभेच्छा, मला भगवंताची प्राप्ती व्हावी अशी त्या ठिकाणी इच्छा निर्माण होणे, याला काय म्हणायचं, शुभेच्छा. सुविचारणा, इथे मुक्ताबाई म्हणतात जीव हा हळूहळू हळूहळू हळू वर गेला तर काय झालं, तिने गिळिले सूर्यासी. सूर्य शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. जीवाने ब्रह्माला काय केलं की गिळलं. तर पुन्हा एक बारकावा सांगतो तुम्हाला इथे. मग जर मुंगीने सूर्याला गिळलं तर मुंगी मोठी का सूर्य मोठा? कोण मोठी होईल बाबा? मुंगी. बरं, जीवानं जर ब्रह्माला गिळलं तर जीव मोठा होईल का ब्रह्म मोठं होईल? जीव मोठा होईल. म्हणजे ब्रह्म जर पाहिलं तर देश काल वस्तू भेदरहित असं जे व्यापक आहे, आणि जीव पाहिला तर अल्पज्ञ परिचिन्न छोटासा आहे. आणि मग एवढ्या मोठ्या ब्रह्माला कसं काय गिळेल? तर इथे सुद्धा लक्षणं करावी लागते. काय करावी लागते? लक्षणं कशी करावी लागते तुम्हाला सांगतो. काय होतं माहितीये का, एखादा चांगला माणूस असतो पण त्याच्याशी दुश्मनकी काढण्यासाठी काही लोक काय करतात माहितीये का, एखाद्या दारुड्याला त्याची संगत करायला लावतात. आणि त्या दारुड्याला दारू पिणारे हे माणसंच देतात दुसरे. आणि मग त्या चांगल्या माणसाला ती दारुड्या काय करतं, महाराज नेहमी नेहमी वाईट मार्गाकडे नेतं. आणि मग त्याला पैसे कमी पडले, मग हे जे पैसे देणारे लोक असतात ना, हळूहळू त्याचे 1 एकर विकत घेते, 2 एकर विकत घेते, 3 एकर विकत घेते. आणि असं करता करता त्याच्या घरासकट सगळंच विकून घेते. आणि मग लोकांमध्ये एक शब्द प्रयोग चालतो, काय माहितीये का, या माणसानं गोड बोलून त्याला सगळंच गिळून टाकलं. गिळून टाकलं म्हणजे खाल्लं का त्याला? नाही. त्याची जी सत्ता होती, त्याचं जे अस्तित्व होतं, हे संपूर्ण अस्तित्व याने घेतलं, याचं नाव आहे गिळणे. तसं जीव जर वरती वरती गेला तर ब्रह्माला गिळणं म्हणजे ब्रह्मरूप होणं, म्हणजे ब्रह्माचं जे अस्तित्व आहे ते जीवाचं होणे, याचं नाव जीवानं ब्रह्माला काय केलं की गिळलं. तुका म्हणे कैची
मुक्तावे म्हणतात. मुंगी म्हणजे जीव उडाला म्हणजे हळूहळू वर गेला, आणि किती वर गेला तो ब्रह्मस्वरूप झाला. काय झाला? ब्रह्म आणि जीव वेगळा न राहता देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही खरोखर तुम्ही अमृतस्य पुत्र हा आहे. तुम्ही खरं तर असं सांगा, तुम्ही अमरच आहे, तुम्ही ब्रह्मरूपच आहे, तुम्ही देवाचे पुत्र आहे. म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात कोण आहे की देव आहे, पण तुम्ही समजायला तयार नाही. तुम्ही अमुक जातीचे आपण समजायला लागलो, मी देहात एवढा आहे असं समजायला लागलो, मी मरका आहे असं समजायला लागलो. हे बघा, शून्यवाद एवढा फोफावला होता. बौद्ध तत्वज्ञान अशोक सम्राटाने जेव्हा महाराज बौद्ध धर्म स्वीकारला, जिकडे तिकडे शून्यवाद, क्षणिकम दुःखम शून्यम. आणि मग आद्यगुरु शंकराचार्याने अवतार घेऊन त्या सगळ्या लोकांना धीर दिला. अरे हे क्षणिक नाही, तू कसा आहे की अमर आहे. अरे दुःख नाही, तुम्ही सुखस्वरूप आहे. तुम्ही मरके नाही, तुम्ही कसे आहे की अमर आहे. आणि आजही तुम्हाला सोपं सांगतो मी, जीव मुळातच अमर असून तो मरका समजायला लागला, हाच त्याचा मोठा त्या ठिकाणी मूर्खपणा आहे. आणि शास्त्र सांगते, संत सांगायला लागले तुम्ही कसे की अमर आहे. बरं जाऊ द्या, अमर हा खरे की पहा खोटे. बरं जाऊ द्या, तुम्ही आता स्वतःला मरके समजू राहिले का अमर? बरं, मरके आहे अमर, पण समजायला काय लागले? मरके. पण माझं म्हणणं, एक काम करा, आता तुम्ही अमर आहे असं समजा. तुम्हाला काही बिल वाढन का एखादी MCBचं शिल्लक? काही बिल येत नाही, काय नाही. मरके समजूच राहिले ना तुम्ही. पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये एक गोष्ट आलेली आहे, आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहे ना, त्या पशुच्या, पक्ष्याच्या आणि प्राण्याच्या. काय झालं, एक मेंढपाळ रानात मेंढ्या घेऊन जायचा, आणि डोंगराला त्या मेंढ्या चारायच्या, आणि चारल्यानंतर संध्याकाळी घरी आणायच्या, आणि घरी आणून त्यांनी त्याच्या वाडग्यात कोंडायच्या. एकदा काय झालं की त्यांनी ते मेंढ्या नेल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस जेव्हा घरी आणायला लागले, त्याच्यात तो मेंढा असतो, पण मेंढा त्याला येडका म्हणतो आपण. त्या येडक्याने विचार केला, गड्या आता हे आपला मालक घरी नाही आणि कोंडी, आणि सकाळी चारायला कोणीकडे आणि डोंगराकडे जाणे, याच्यापेक्षा एक काम करून आता उगाच 2 किलोमीटर पाय दुखवायचे आणि जायचं न्यायचं, याच्यापेक्षा इथंच राहू आपण कुठंतरी. आणि म्हणून त्यानं काय केलं की त्या मालकाची नजर चुकविली, आणि एक मोठी जाळी होती, त्या जाळीत जाऊन बसलं. आता एवढ्या मोठ्या मेंढ्या मालकानं त्या घरी आणल्यानंतर हे राहिलं बा चुकून. आणि जेव्हा त्या मेंढ्या घरी आल्या तर 2 घंट्यानं हे जरा न्याहाळू लागले त्या जाळीत. ती जाळी होती पा वाघाची. म्हणजे वाघ त्या जाळीमध्ये नेहमी येऊन बसायचा. आणि मेंढा म्हणे, गड्या आपलं तर काम पांगलं म्हणे, आता आपण पहिली गलत केली की आपण इथं थांबायला नको होतं. आता जर वाघ आला तर आपलं काहीच खरं नाही. आजच आपली या ठिकाणी समाप्ती, भावपूर्ण उद्या श्रद्धांजली. त्यानं विचार केला की आपल्याला मेल्याशिवाय आता गती नाही. पूर्वेकडे तोंड करून बसलं. पौर्णिमेची रात्र होती, पण तो वाघ बाहेर कुठंतरी शिकारीला गेला असेल. त्या जाळीच्या बाहेर आलं, पूर्वेकडे तोंड केल्यानंतर बरोबर 9, 9:30, 10ला चंद्राचा उदय झाला. आणि थोडा वर आल्यानंतर वाघ आला डुलत शिकार करून. आल्यानंतर याचं तोंड असं पूर्वेकडे असल्यामुळे डोळे चमकायले याचे. डोळे चमकायल्यानंतर वाघानंही पाहिलं, आणि यानंही पाहिलं वाघाला. तर हे म्हणे, गड्या आपण मेलो म्हणे. आता वाघाला म्हणजे आपल्याला खाल्लंच समजा त्यानं, आता काही राहिलंच नाही. पण हा मेंढा थोडा धीरबाज होता पा. हे म्हणे, एक काम करू आपण मेलेलो तर आहेच म्हणे, आता याच्यात काही वाद नाही, पण जगायचा प्रयत्न करू. जगलो तर जगलो, नाही तर मरण तर आहेच ना म्हणे, आता याच्यात काही वाद नाही ना म्हणे. बरं, वाघ असं पाहू लागलं. वाघ विचार करू लागलाय, आतापर्यंत आपल्या जाळीच्या पुढं कोणीच येऊन बसलं नाही, आणि ज्या अर्थी एवढ्या आयटीनं हा बसला, त्या अर्थी आपल्यापेक्षा बलशाली प्राणी असायला पाहिजे, म्हणजे ताकदवान कसा असायला पाहिजे. असं कोणाला वाटलं? हे वाघाला. आणि म्हणून वाघाने विचार केला की उगाच रिस्क घेण्यात काही अर्थ नाही, आपण इथून चौकशी करू, आणि हा प्राणी जर आपली शिकार असली तर जाऊ, आणि शिकार नसली तर रातभर दुसरीकडे मुक्काम करू, असं त्यानं ठरविलं. आणि वाघानं 500 मीटरहूनच
त्या मेंढ्याला एक शब्द विचारला पा, करे हरामखोरा म्हणे, माझी आज्ञा न घेता माझ्याच्या जाळीच्या पुढे आयटीन बसला म्हणे, कोण येतो? बाबा याचे तर 10 गेले आणि 5 राहिले ना याचे, याला वाटलं आपण मेलो, पण हे म्हणे आता तर जगायचं आपण प्रयत्न करून, जगलो तर जगलो, तर मरण तर आहे आता. हे काय म्हणे, त्या वाघाला रागा रागा, ए मूर्खा, मला कोण आहे हे सांगतो म्हणे, अगोदर विचारलं म्हणे, अगोदर तू सांग म्हणे कोण आहे. वाघ म्हणे लय दरडोन बोललं गाडे म्हणे, आपल्यापेक्षा भारी दिसतं म्हणे. वाघ म्हणे मला वनराज म्हणतात, वनराज. हे म्हणे मला मेषराज म्हणतात म्हणे, मेषराज. मेषराज कळालं का तुम्हाला? मेष म्हणजे मेंढी आणि राज म्हणजे राजा, मेंढीचा राजा. आता ते कुठं वाघाला कळालं मेषराज म्हणजे काय? माझ्याला असं वाटलं वनराजापेक्षा मेषराज मोठा राहतो काय, आणि म्हणून त्यानं विचार केलं आजचे दिवस मुक्काम नकोच, आपलं लागलं पळायला वापस. ते वापस जेव्हा ते वाघ पळायला लागलं आणि हे पाहिलं पा कोल्याना, कोल जरा हुशार राहत. कोल म्हणे वाघच पळून राहिला, ते जंगलात आलाच कोणता प्राणी म्हणे, आपल्याला कळलं म्हणे. अरे वाघा थांब, वाघा आता वाघाला माहित होते कोल हुशार आहे, हे आपल्याला फसविल्याशिवाय राहणार नाही. तर वाघ काय म्हणे त्या कोल्याला, जाऊ दे उद्या सकाळी भेटू म्हणे. अरे थांब म्हणे, तू पळून राहिला तर आलं म्हणे जंगलात कोण. थांबला वाघ म्हणे, करे का पळून राहिला म्हणे, काय पळून राहिला? मोठा प्राणी आला म्हणे. कोणता प्राणी म्हणे, मला माहित नाही म्हणे, पण मी त्याला लांबून विचारलं तो कोण आहे, तर त्यानंच मला विचारलं तू कोण आहे. मी त्याला वनराज म्हणलो, तो मला मेषराज म्हटला म्हणे. अरे कोल म्हणे व्याकरण शिकणं म्हणे, गाढवा जरा वाघा थोडस. अरे मेष म्हणजे मेंढी आणि राजा म्हणजे येडक्या, आणि येडक्यात ही आपली काय शिकार आहे म्हणे, आणि काय भेऊन चालला म्हणे त्याला. वाघ म्हणे उद्या शिकन तो याकडे व्याकरण, पण आज मला नको नेऊ म्हणे तिकडे, कारण वाघाला राहून असं वाटू लागलं कोल फसून आपल्याला त्या प्राण्याच्या तोंडात नाही घालणार, कारण लबाड होतं नाही कोल. कोल त्या वाघाला म्हणे, आणि कोल्याचा एक स्वार्थ होता ना त्याच्यात. कोल्याला असं वाटलं वाघाला जर आपण घुलून घुलून वापस नेलं तर शिकार म्हणून वाघ थोडी का होईना आपल्याला लाच देईन ना खायला, ते खाईन खाईन आपल्याला खाईन. वाघाचा अर्धा हिस्सा आपला अर्धा, नाही आपल्याला तर चौथा हिस्सा भेटन, हे कोल्याच्या ध्यानात. आणि कोल त्याला राहून राहून सांगते, अरे ते येडक्या येड्या, आपलं खाण्याचा पदार्थ आहे, तो खाण्याची शिकार आहे. त्यानं सांगितलं मी येतच नाही. कोल्याला वाटलं गड्या या वाघाचा आपल्यावर भरोसा नाही, म्हणे एक काम कर, काय कोल म्हणे आपण दोघं शेपटी बांधू. मग तुझा माझ्यावर भरोसा नाही ना, आता शेपटील बांधलं म्हणजे माझं जे होईन तीच तुझं होईन, आणि तुझं जे होईन ते माझं होईन. मग हे पटलं जरा त्याला. हे आपल्याला तसंच सुरू आहे सध्या, आता लोकांचं तसंच चालू आहे. हे फसलं पण दुसऱ्याला घेऊन फसून राहिले काय. कोल्यानं वाघानं शेपटी बांधली, आणि गेल्यानंतर जिथून पहिल्यानं विचारणा केली तर तिथं गेल्यावर वाघ पुन्हा कोल्याला काय म्हणतो, चांगलं पाय बरं, ते येडक्याचे का आपलं खायचं सकाळ हे एक पदार्थ आहे. कोल्याला वाटलं नाही उभं राहावं, तर पुन्हा वाघाचा भरोसा बसणार नाही. आणि येडक्याने जेव्हा बघितलं की आता कोल्याने वाघाला मेषराज शब्दाचा अर्थ सांगूनच आणलंय, आता आपण तर 100% मेलो म्हणे. पण येडक्याने पुन्हा एक धीर विचार केला मनात, आता मेलेलं तर हायच गाड्या म्हणे, पण एकदा शेवटचा लास्ट प्रयत्न करू की जगलो तर जगलो. आणि जेव्हा वाघन कोल पाहू लागला याच्याकडं, कोणाकडे येडक्याकडे, येडक्या काय म्हणला माहितीये का द्यायला, ए वाघा म्हणे तुला लाज वाटते का रे गाढवा, हे कोल्या. ते कोल्याला म्हणलं, वाघाला नाही म्हणलं. कोणाला म्हणलं? ते कोल्या. कोण म्हणला? येडक्या. ए कोल्या म्हणे काय तुला 2 वाघा आणायला सांगितलं, ते एकच काऊन घेऊन आला रे, असं म्हणल्यावर जेव्हा वाघ पळालं त्याची शेपूट तुटली कोल्याची, कोल एका विहिरीत पडलं. वाघ म्हणे बाबा हे येडक्या म्हणे बरं झालो, काय झालं आपण जगलो. येडक्या मेला होता का राहिला होता बरं, पण त्यानं काय केला, जगण्याचा प्रयत्न केला. तसं तुम्ही मेलेले आहेस ना, ह्याच्यात काही वाद नाही, पण तुम्ही मी अमर आहे असं गुरुकडे जाऊन ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आजच ब्रह्मरूप आहे. विठ्ठला म्हणून इथे मुक्ताबाई
वर गेला तर कुठे जातो? तो ब्रह्मरूप होतो. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी. आणि आणखीन एक आश्चर्य मुक्ताबाई अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये थोरला झाला थोरला झाला अत्यंत मूल्यवान चिंतन मुक्ताबाईने अभंगात केलं. थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवाला. वांझेला मुलगा होऊ शकत नाही आणि जिला मुलगा झाला त्याला वांझ म्हणता येत. याचा अर्थ असा आहे. आता कीर्तन ऐकून राहिले तुम्ही, हे जे ज्ञान होऊन राहिलं तर हे कोणाला होऊन राहिलं याच चिंतन करू आपल्याला. बरं, कीर्तनाचं ज्ञान होतं असं नाही. जे शाळेत शिकतात याचं ज्ञान कोणाला होतंय? शरीराला ज्ञान होतं का आत्म्याला ज्ञान होतं? असा जर मी प्रश्न तयार केला, आता याच्यात बारीक बारीक चिंतन करता येईल आपल्याला. कानाला ऐकू येतं का? कानाला ऐकू येतं असं जर म्हटले तर मुडद्याला कानं असतात पण त्याला ऐकायला येत नाही. डोळ्यानं दिसत असं जर तुम्ही म्हणत असाल तर मुडद्याला डोळे असते पण त्याला दिसत नाही. अहो, मुडद्याचं सोडून द्या, कानाला ऐकू येतं असं जर म्हटलं तर काही कीर्तनातच झोपत येईल, त्याला ऐकू येत नाही कीर्तन. मग कसं काय? आता मग त्यांचे कान असून सुद्धा त्याला कीर्तन ऐकू येत नाही. याचा अर्थ असा आहे, इंद्रियाच्या द्वारे ऐकायला येते, पाहायला मिळतंय. मला वाटतं इंद्रियाला ऐकू येत नाही. मग कोणाला ऐकू येतंय, कोणाला कळत? आता मी कीर्तन करून राहिलो, हे जे ज्ञान आहे सध्या आज जे मला ज्ञान आहे ते आत्म्याला ज्ञान होत नाही. आणि देहतः कसा आहे की जड आहे. समजा कल्पना करा की एखादा माणूस गाढ झोपला आणि त्याच्या पुढे तुम्ही चिंतन मांडलं तर त्याला ऐकू येतं का? नाही. मग त्याच्यात आत्मा नसतो का? असतो. त्याला शरीर नसतं का? असतं. मग हे कळतं कोणाला? सप्ताही चालला, कीर्तन सुरू, हे लोक म्हणते मोठे मोठे सप्ताह होऊन राहिले पण हे मुळच कळणार लोकायला. पीछे से आगे आई न आगे दटाई, सत्य काय लय रटून चालले. पण हे ज्ञान कोणाला होतंय कळत नाही. शास्त्र असं सांगतं हे ज्ञान अंतकरण वृत्तीला होते. कोणाला होतंय? मी ब्रह्म आहे असं जे ज्ञान होतं हे कोणाला होतं? अंतकरण वृत्तीला. आणि ती वृत्ती सुद्धा जड आहे. ती सुद्धा कशी आहे? जड आहे. म्हणजे जड पदार्थ कोणाला म्हणायचा? स्वतःच स्वतःला ज्ञान नाही, दुसऱ्यालाही नाही, दुसऱ्याचं नाही. पण तरी सुद्धा ज्ञान झालंच तर कोणाला होतं? हे त्या वृत्तीलाच होतंय. मी ब्रह्म आहे असं जे ज्ञान होतं ते आत्म्याला होत नाही, ते शरीराला होत नाही, ते इंद्रियाला होत नाही, ते होतं अंतकरण वृत्तीला. आणि म्हणून महाराज म्हणतात अंतकरण वृत्ती जड असून सुद्धा त्याला मी ब्रह्म आहे असा बोध झाला म्हणजे वांझे पुत्र प्रसवला. हे बघा, परमार्थामध्ये दोन प्रकारचा वाक्प्रचार आहे. आता पहिला वाक्प्रचार मी तुम्हाला सांगितला की माणसाची पदोन्नती व्हायला पाहिजे, म्हणजे तो वाढत 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 ब्रह्मरूप व्हायला पाहिजे. आणि हे सगळं करीत असताना माणसानं अंतर्मुख व्हायला पाहिजे. हे जे बारीक बारीक मुलं असतात ना, त्यांना घरामध्ये बळजबरीनं न्यावं लागतं आणि बाहेर ते आपोआप येत असते.
तसं तुम्ही एवढी कीर्तन आपण ऐकतो तरी सुद्धा आपल्यात किंचितही बदल होत नाही, याचा अर्थ आपण अंतर्मुख होत नाही. काय होत नाही? अंतर्मुख होत नाही, बहिरंगातच आपण राहतो. आणि जोपर्यंत अंतर्मुख होत नाही तोपर्यंत आपल्याला मी ब्रह्म आहे असा बोध होत नाही. आणि एक लक्षात घ्या, एकदा का मनुष्य अंतर्मुख झाला रे झाला, तो पाप्यातला पापी जरी असला तर तो इतका मोठा होतो. त्याचं चिंतन मुक्ताबाईने अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये विंचू पाताळाशी जाणे, विंचू पाताळाशी जाणे, विंचू पाताळाशी जाणे, विंचू पाताळाशी विंचू पाताळाशी जाणे, विंचू पाताळाशी जाणे, विंचू पाताळाशी जाय, पाताळाशी माथा वंदी पाय, धोरण बनावला, धोरण बनावला, शेष माथा वंदी पाय, शेष माथा वंदी पाय, धोरण बनावला, धोरण वर जाणं संत अगोदर वर जाणं. ब्रह्म सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. आणि मी सुद्धा सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. म्हणजे मुंगी वरवर चालू. आता विंचू पाताळाशी जाय, वाल्ह्या कोळ्यासारखा पातकी या जगात नव्हता. जेव्हा घरच्या सगळ्या लोकांनी सांगितलं की तुम्ही केलेलं पाप हे तुम्हालाच फेडावं लागेल, आम्ही त्याची त्या ठिकाणी भागीदार होणार नाही. आणि तो अंतर्मुख झाला. काय झाला? तुम्ही अंतर्मुख होत जा, थोडेसे ध्यान करीत जा. अंतर्मुख होताना कसं व्हायचं माहितीये का? स्थूल देह मी नाही, माझा नाही, तो पंचमहाभूताचा आहे. सूक्ष्म देह नाही, मी नाही, माझा नाही, तो पंचकरणात मध्ये पंचमहाभूताच्या सत्वगुणापासून झाला. कारण देह मी नाही, माझा नाही. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश नाही. असं समजायचं का हळूहळू हा कुठं चाललाय? पाताळात. पण इथे मुक्ताईने पापी जीवाचं चिंतन केलं. पाप्यातला पापी जीव जरी असला आणि तो जर अंतर्मुख झाला तर तो संत होतो. आणि शेष माथा वंदी पाय, जीवपणाचे नित्रासे, यावया आपुलिये दशे, शिवही मुहूर्त पुसे, जया जोशिया ते. याचा अर्थ असा आहे की भगवान शिव सुद्धा त्या महात्म्याला मुहूर्त पुसतात. पण उदाहरण कोणतं दिलंय अण्णा त्यांनी? विंचवाचं. त्याचं कारण असं आहे, विंचू हा त्याच्या नांगीच्या पुढच्या टोकामध्ये काय असतं? विष. तसं विंचवाची नांगीन तैसा दुर्जन दुर्जन. पापी लोक विंचवाच्या नांगीसारखे असतात. मला वाटतं विंचवाच्या नांगीच्या टोकाला विष असतं आणि त्यानं जर नांगी मारली तर माणूस मरत नाही. परंतु ही जी पाल असते ना, आपली मोठी पाल, ही पाल एवढी विषारी आहे. विंचू जर दुधामध्ये पडला आणि चुकून जर समजा ते दूध तुमच्या खाण्यात आलं तर माणूस मरत नाही. विंचू जर भाजीमध्ये पडला आणि ती भाजी चुकून खाण्यात आली तर माणूस मरत नाही. पण पाल जर दुधामध्ये पडली आणि ते दूध जर तुमच्या खाण्यात आलं तर माणूस मरतोय. म्हणून शेपटीच्या शेवटच्या टोकापासून तो तोंडापर्यंत पाल ही विषारी आहे. आणि विंचू फक्त त्या नांगीच्या शेवटच्या टोकाला काय की विषारी आहे. पण पालीला का भूक लागली ना तर 100 विंचू खाती कधी कधी मोठी पाल, मोठी जंगलातली पाल. पण 2-3 विंचू तर सहजच खाते. म्हणून विंचवापेक्षा
पाल ही कितीतरी पटीनं काय की विषारी आहे. आणि कोंबड्याला जर भूक लागली तर 10 पाली खात एक कोंबड. किती पाली खात? माणसाला हसू कोण येऊ राहिलं मला हेच कळलं. पुढे सांगूच देत नाही, पोरं हसून राहिले मला. आता काय विठाला विठाला अरे बघा 5 विंचू एकदाच खाते पाल, पण कोंबड्याला भूक लागली तर 10 पाली एकदाच खाते विष्णू महाराज. म्हणून विषारी कोण येते जास्त? कोंबड्या. काय की माणसं तो रोज आणते. पण मला म्हणायचं, रोज जरी तुम्ही कोंबडे खाल्ले आणि जर तुम्ही अंतर्मुख झाले तर संत या पदाला पोहोचतात. आणि संत या पदाला जर तुम्ही पोहोचले तर भगवान शंकर सुद्धा तुमचे पाय माथ्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. विंचू पाताळाशी जाय शेष माथा वंदी पाय. आणि म्हणून मुक्ताई म्हणतात, मासी व्याली घार झाली, मासी व्याली घार झाली, मासी व्याली घार झाली, मासी व्याली घार झाली, मासी व्याली देखून मुक्ताई हासली, मासी व्याली घार झाली, देखून मुक्ताई हासली, देखून मुक्ताई हासली. थोर नवला वधाला, थोर नवला वधाला, थोर नवला वधाला. मासी व्याली घार झाली, देखून मुक्ताई हासली, मासी व्याली घार झाली, देखून मुक्ताई हासली, देखून मुक्ताई हासली. थोर नवला थोर नवला वधाला, वांगे पुत्र प्रसवला, थोर नवला वधाला, वांगे पुत्र प्रसवला, वांगे पुत्र प्रसवला. थोर नवला वधाला, थोर नवला वधाला, थोर नवला वधाला. थोर नवला वधाला, माझे पुत्र प्रसवला, थोर नवला वधाला, माझे पुत्र प्रसवला, माझे पुत्र प्रसवला. थोर नवला वधाला.
माशी व्याली घार झाली देखुनी मुक्ताई हसली थोर नवलाव झाला वांजे पुत्र प्रसवला. मुक्ताबाईने एक शेवटच्या चरणामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली. माशी जर व्याली तर तिच्या पोटाला माशीच येते, घार येणार नाही. आणि घार व्याली तर तिच्या पोटाला घारच जन्माला येते, माशी येणार नाही. पण मुक्ताबाई म्हणतात माशी व्याली आणि घार झाली याचा अर्थ असा आहे, अंतकरण वृत्ती ही माशी सारखी बारीक आहे. आपलं जे अंतकरण आहे, आपली जी वृत्ती ते कशी बारीक आहे. एवढा मोठा देह आणि या देहामध्ये अंतकरणाची काय काय वृत्ती आहे. आणि एक लक्षात घ्यायचं की ही वृत्ती ज्याचा ध्यास करते तर त्याच्या आकाराची ती होत असते. हा नियम आहे. अगदी विचारसागरामध्ये सोपी प्रक्रिया आलेली आहे. अंतकरण वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे विषय देशापर्यंत जाते आणि त्याच्यावरील अंधकाराचा आवरण प्रकाश काढतो आणि अज्ञानाचा आवरण वृत्ती काढते आणि त्याचा आकार धारण करते. गोल पाणी असेल तर ती गोल होती, चौकोनी असेल, आता पेटीला पाहिलं की पेटीच्या आकाराची ती अंतकरण वृत्ती होती. आणि हिनं ज्याचा आकार धारण केला किंबहुना ज्याच्याशी एकरूप झाली ती तशी होत असते. पहिल्याने घड्याळ असायचं आणि ते लोलक असायचे त्याला खाली. तुम्ही आजही उभे राहा तिथे आणि त्या हलणाऱ्या पदार्थाशी तुम्ही एकाग्रतेनं जर बघितलं तर नकळत तुमचं मान असे हलायला लागेल. तर हा अनुभव आपल्याला माऊलीच्या सोहळ्यामध्ये येतो की जिथं रिंगण असतं. रिंगणामध्ये 300, 400, 500 पकवाद असतात, हजारो वारकरी असतात. आणि रिंगण पाहायला आपल्या महाराष्ट्रातले लोक, महाराष्ट्राच्या बाहेरचे, किंबहुना काही जपानचे, काही अमेरिकेचे, काही इकडले तिकडले सगळे लोक येतात. आता वास्तविक पाहता ते अमेरिकेची मंडळी, इंग्लंड, जपानचे लोक, त्यांना काही हे काय म्हणतात, कोणता ताल वाजवतात, काय वाजवते काही कळत नाही. आपले 2 जर पकवाद असेल तर लवकर दोघाचा ठेका येत नाही, तिथं तर 500 पकवाद असतात. आणि ज्ञानोबा तुकारामचं भजन चालतं आणि सुरुवातीला 1-2-3 मिनिट मागं पुढं पकवाद होतात. पण एकदा 5 मिनिट झाले की सगळ्या पकवाद एकाच तालात ते वाजतात ज्ञानोबा तुकारामच्या. आणि मग अख्खा समाज ज्ञानोबा तुकाराम असा हलवतो पहा. आणि हलायला लागल्यानंतर जे फॉरेनर असतात, जे अमेरिकन लोक असतात, त्यांना काही कळत नाही, पण या हलणाऱ्या लोकांकडे ते असे पाहते आणि इतकी एकरूप होते तर न कळत ते सुद्धा छत्र्या घेऊन आपोआप असे काय होते घालायला लागते. का बरं? त्यांची अंतकरण वृत्ती त्या हलणाऱ्या लोकांशी काय झालेली, एकरूप झालेली आहे. तुमची अंतकरण वृत्ती घराच्या आकारात झाली की तुमचं हे माझं घर आहे अशी वृत्ती म्हणते. आणि तीच अंतकरण वृत्ती जर ब्रह्माशी एकरूप झाली तर ती वृत्ती काय होते, व्यापक होते. माशी व्याली घार झाली म्हणजे मोठी झाली. एक लक्षात घ्या, तुम्ही जेवढी वृत्ती संकोचित करणार तेवढं तुम्हाला दुःख आपोआप फुकट मिळणार. काही करायची गरज नाही. घरच्या भाकरी खाऊन, घरची मेहनत करून फुकट दुःख तुम्हाला होईल. तुम्ही वृत्ती जर संकोचित केली तर. आणि वृत्ती जर तुम्ही व्यापक केली तर तुम्हाला फुकट आपोआप सुख मिळणार. कसं तुम्हाला सांगतो. परवाला नीटचे पेपर झाले आणि नीटचे पेपर झाल्यानंतर एकाचा मुलगा लातूरला, एकाचा मुलगा नांदेडला, एकाचा मुलगा समजा संभाजीनगरला आणि एकाचा मुलगा आपला घरूनच ऑनलाईन अभ्यास केला आणि शेजारी राहते. आता तुमच्या डोक्यात काय असतं, फक्त आपलाच वर्ग निघायला पाहिजे. कोणाचा? माझाच निघाला पाहिजे. आणि निकाल आला आणि गरीबाचा तो मुलगा होता ऑनलाईन करणारा अभ्यास, त्याला पडले 600 मार्क आणि याला पडले 150. आता 600 मार्क शेजाऱ्याला पडले तर याला दुःख व्हायची काही गरज आहे का? माझा हा मुद्दा आहे. याला दुःख व्हायची काही गरज आहे का? यानं का त्याला पैसे दिले का, त्याला काही मोबाईल घेऊन दिला, काहीच नाही. पण याला रातभर झोप नाही. त्या मोकराला 600 मार्क आले. कशामुळे दुःख झालं बरं? आता याला काही रोग झाला का, याचं शुगर वाढलं, याचं बीपी वाढला, पण फुकट दुःख काहून झालं याला? फक्त यानं माझंच पोरग चांगलं पास व्हावं ही वृत्ती संकुचित केली होती. त्यानं जर असा विचार केला की चला बा, आपल्या जामखेड्यातून एक मुलगा MBBS ला चालला, आपल्या जामखेड्याचं नाव काढलं, त्याला आनंद होईल का दुःख होईल बरं? आनंद. म्हणून एक काम करायचं, संकोचोने कार्य झालाशी लहान आणि हे आपोषण. म्हणून जामखेड माझं, अंबड तालुका माझा, जालना जिल्हा माझा, महाराष्ट्र माझा,
भारत माझा देश आहे आणि माऊली म्हणतात हे विश्वचे माझे घर. तुम्ही व्यापक व्हा. व्यापक झाल्यानंतर तुमचा आनंद कसा होईल सांगू का? अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. म्हणून मुक्ताई म्हणायला लागल्या, मासी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हसली. थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. योगेश महाराज खंडागळे, अशोक महाराज ड्युटी. पुढे या ना, पुढे. मासे व्याली घार घाले मासे व्याली घार घाले मासे व्याली घार झाले मासे व्याली घार झाले. प्रसावला वांझे पुत्र प्रसवला
तुका म्हणे ज्ञानेश्वरा ज्ञानदेव रामकृष्ण हरी. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. या